हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या इंटरव्ह्यूमध्ये बेसिक इलेक्ट्रिकलबद्दल विचारले जाणारे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहे. त्याचबरोबर त्या विचारलेल्या क्वेश्चन्सना काय ॲन्सर्स देणे एक्सपेक्टेड आहे एक्झॅक्ट हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सो जर तुम्ही कोणत्याही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रिलेटेड इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ बघून नक्कीच तुम्हाला हेल्प होईल अशी मला खात्री आहे. आणि याने नक्कीच तुमची प्रिपरेशन बूस्ट होईल आणि त्याने नक्कीच तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होण्यास मदत होईल अशी सुद्धा मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ओके, तर हा एक खूप बेसिक क्वेश्चन आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड. तर बघा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इज द फील्ड ऑफ इंजिनिअरिंग दॅट जनरली डील्स विथ द स्टडी अँड ॲप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. ओके, तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही इंजिनिअरिंगची एक अशी फील्ड आहे जी की इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझम यांचा स्टडी आणि ॲप्लिकेशनबद्दल डील करते. त्याच्यामध्ये आपल्याला डीप नॉलेज मिळतं इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझमवर. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी. ओके, सो इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, तर इलेक्ट्रिसिटी इज अ जनरल टर्म यूज फॉर ऑल द फिनॉमिना दॅट इज कॉज्ड बाय द इलेक्ट्रिकल चार्ज वेदर स्टॅटिक ऑर इन मोशन. ओके, तर इलेक्ट्रिसिटी ही एक अशी जनरल टर्म आहे जी की आपण इलेक्ट्रिक चार्जमुळे जो काही फिनॉमिना कॉज होतो किंवा प्रोड्यूस होतो त्याला आपण इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो. तो इलेक्ट्रिकल चार्ज हा स्टॅटिक असू शकतो म्हणजे स्टेशनरी असू शकतो किंवा मोशनमध्ये असू शकतो म्हणजे मूव्हिंग असू शकतो. ओके, तर याच्यामुळे प्रोड्यूस होणाऱ्या फिनॉमिनाला आपण इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द टाईप्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, सो इलेक्ट्रिसिटीचे काय काय टाईप्स आहेत हा क्वेश्चन आहे. सो बघा, देर आर टू टाईप्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, नेमली फर्स्ट वन इज स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी अँड सेकंड वन इज करंट इलेक्ट्रिसिटी. ओके, सो इलेक्ट्रिसिटीचे मेनली दोन टाईप्स आहेत. पहिला म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, ज्यालाच आपण स्टेशनरी इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो, आणि सेकंड आहे करंट इलेक्ट्रिसिटी, ज्यालाच आपण मोबाईल किंवा डायनॅमिक इलेक्ट्रिसिटी असं सुद्धा म्हणतो. ओके, तर हे आहेत इलेक्ट्रिसिटीचे टाईप्स. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. ओके, सो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय हा क्वेश्चन आहे. तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी मीन्स दॅट द इलेक्ट्रिसिटी ॲट रेस्ट इन द कॉन्ट्रॅडिक्शन टू डायनॅमिक और करंट इलेक्ट्रिसिटी in which the effects are due to the static field produced by the charge. ओके, सो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, तर ती इलेक्ट्रिसिटी जी रेस्टला असते, डायनॅमिक किंवा करंट इलेक्ट्रिसिटीच्या अपोजिट असते ती, आणि त्याच्यात म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमधले जे काही इफेक्ट्स आहेत ते स्टॅटिक फील्डमध्ये होणार आहेत, जे की चार्जमुळे प्रोड्यूस होणार आहेत त्याच्यात. ओके, सो ॲज इट इज ऑब्टेन्ड बाय रबिंग टू सबस्टन्सेस सच ॲज ग्लास अँड सिल्क, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. ओके, तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी हे आपण दोन सबस्टन्सेस, फॉर एक्झाम्पल ग्लास आणि सिल्क यांना रब करून आपण ऑब्टेन करू शकतो किंवा जनरेट करू शकतो, आणि त्याच्यामुळे जो काही फ्रिक्शन क्रिएट होणार आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार आहे, म्हणूनच त्याला आपण फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी असं सुद्धा म्हणतो. ओके, तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीलाच आपण स्टेशनरी इलेक्ट्रिसिटी किंवा फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी असं सुद्धा म्हणतो. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज करंट इलेक्ट्रिसिटी. ओके, सो करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, तर बघा, करंट इलेक्ट्रिसिटी मीन्स द इलेक्ट्रिसिटी इन मोशन द इफेक्ट्स ऑफ विच आर ड्यू टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ कंडक्टर. ओके, सो करंट इलेक्ट्रिसिटी ही नेहमी मोशनमध्ये इलेक्ट्रिसिटी असते, त्याच्याचमुळे आपण त्याला मोशन इलेक्ट्रिसिटी असं सुद्धा म्हणतो, आणि याच्यातले इफेक्ट्स हे इलेक्ट्रॉन्सच्या कंडक्टरमधून फ्लो होण्यामुळे होत असतो, म्हणूनच त्याला आपण मोबाईल किंवा डायनॅमिक इलेक्ट्रिसिटी असं सुद्धा म्हणतो. ओके, तर करंट इलेक्ट्रिसिटीची दोन नावं आहेत, पहिला मोबाईल आणि दुसरा डायनॅमिक. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द टाईप्स ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी. ओके, सो करंट इलेक्ट्रिसिटीचे कोणकोणते टाईप्स आहेत, तर बघा, देर आर टू टाईप्स ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी. फर्स्ट वन इज डायरेक्ट करंट अँड सेकंड वन इज अल्टरनेटिंग करंट.
ओके, तर करंट इलेक्ट्रिसिटीचे 2 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे डायरेक्ट करंट आणि सेकंड आहे अल्टरनेटिंग करंट. ओके, तर डायरेक्ट करंट किंवा ज्यालाच आपण डी सी म्हणतो, त्याच्यात करंट हा फक्त एका डायरेक्शनमध्ये फ्लो होत असतो किंवा युनिडायरेक्शनल असतो करंट. ओके, आणि अल्टरनेटिंग करंट ज्यालाच आपण ए सी म्हणतो, त्याच्यामध्ये करंट हा अल्टरनेटिंग किंवा 2 डायरेक्शन्समध्ये फ्लो होत असतो. त्यालाच आपण बाय डायरेक्शनल करंट असं सुद्धा म्हणतो. ओके, हे आहेत करंट इलेक्ट्रिसिटीचे 2 टाईप्स. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द डिफरंट मेथड्स ऑफ प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी, गिव्ह इट्स एक्झाम्पल्स. ओके, तर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्याचे डिफरंट मेथड्स काय आहेत त्याचे एक्झाम्पल्स द्या, असा क्वेश्चन आहे. तर द मेथड्स ऑफ प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी आर, फर्स्ट वन इज बाय मीन्स ऑफ फ्रिक्शन स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड. ओके, तर फ्रिक्शन्समुळे आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो. मग फ्रिक्शन म्हणजे काय, तर जेव्हा 2 सबस्टन्सेस, फॉर एक्झाम्पल सिल्क आणि ग्लासला आपण एकमेकांवर रब करतो, त्यावेळेला तिथं जी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते त्याला आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो किंवा त्यालाच आपण फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी असंसुद्धा म्हणू शकतो. तर फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी ही त्या फ्रिक्शनमुळे प्रोड्यूस झालेली असते, म्हणून त्याला तसं नाव आहे. ओके, यानंतर नेक्स्ट आहे, बाय मीन्स ऑफ केमिकल ॲक्शन इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस इन सेल्स अँड बॅटरीज. ओके, तर सेल्स आणि बॅटरीजमध्ये होणारे जे काही केमिकल रिॲक्शन आहे त्याच्यामुळे तिथे इलेक्ट्रिसिटी ही प्रोड्यूस होते. ओके, यानंतर नेक्स्ट आहे, बाय मीन्स ऑफ मेकॅनिकल ड्रायव्हिंग जनरेटर प्रोड्युसेस इलेक्ट्रिसिटी इन 2 डिसिमिलर मेथड्स. ओके, तर मेकॅनिकल ड्रायव्हिंगमुळे जनरेटर हे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतं. त्याचे 2 वेगवेगळे मेथड्स आहेत किंवा डिसिमिलर मेथड्स आहेत. ओके, यानंतर नेक्स्ट आहे, बाय मीन्स ऑफ हीट थर्मल इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड. ओके, तर हीटमुळे आपण थर्मल इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो. ओके, टेम्परेचर वाढल्यामुळे. ओके, यानंतर नेक्स्ट आहे, बाय मीन्स ऑफ लाइटिंग इफेक्ट इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस इन फोटो इलेक्ट्रिक सेल. ओके, तर लाइटिंग इफेक्टमुळे आपण फोटो इलेक्ट्रिक सेलमध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो, कारण फोटो इलेक्ट्रिक सेल हे लाईटला रिस्पॉन्ड करतात आणि त्याच्यामुळे तिथे इलेक्ट्रिसिटी ही प्रोड्यूस करू शकतो आपण. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन डायरेक्ट करंट अँड अल्टरनेटिंग करंट. ओके, तर डायरेक्ट करंट किंवा डी सी आणि अल्टरनेटिंग करंट म्हणजे ए सीमधला डिफरन्स काय आहे एक्सप्लेन करा, असा क्वेश्चन आहे. तर बघा, डायरेक्ट करंट और डी सी इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इन ओनली वन डायरेक्शन. डी सी इज द स्टेडी स्टेट ऑफ अ कॉन्स्टंट व्होल्टेज सर्किट. ओके, तर डायरेक्ट करंट किंवा ज्यालाच आपण डी सी म्हणतो, तर ते इलेक्ट्रिक चार्ज हा फक्त ओन्ली वन डायरेक्शनमध्ये फ्लो होत असतो. मग डी सी हे एखादा कॉन्स्टंट व्होल्टेज सर्किटचा स्टेडी स्टेट आहे. ओके, यानंतर नेक्स्ट आहे, अल्टरनेटिंग करंट और ए सी इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज दॅट पिरियॉडिकली रिव्हर्सेस इट्स डायरेक्शन. इफ द सोर्स व्हेरीज पिरियॉडिकली, पर्टिक्युलरली सायनोसॉइडल, then the circuit is known as an alternating current circuit. ओके, तर बघा, अल्टरनेटिंग करंट किंवा ज्यालाच आपण ए सी असं म्हणतो, तर ते इलेक्ट्रिक चार्ज हा पिरियॉडिकली रिव्हर्स डायरेक्शनमध्ये फ्लो होत असतो. मग त्याच्यात सोर्स हा पिरियॉडिकली व्हेरी होत असतो आणि मोस्टली किंवा पर्टिक्युलरली तो सायनोसॉइडल फॉर्ममध्ये असतो. मग त्या सर्किटला आपण अल्टरनेटिंग करंट सर्किट असं म्हणतो. तर बघा, डी सी करंटमध्ये कॉन्स्टंट व्होल्टेज सर्किट असतं आणि ए सी करंटमध्ये अल्टरनेटिंग करंट सर्किट असतो. ओके, मग डायरेक्ट करंट हा युनिडायरेक्शनल फ्लो असतो करंटचा आणि अल्टरनेटिंग करंट हा बाय डायरेक्शनल फ्लो असतो करंटचा. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेअर इज डी सी यूज. ओके, तर डी सी आपण कुठे यूज करतो असा क्वेश्चन आहे. त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, तर बघा, डी सी इज यूज इन मेनी ॲप्लिकेशन्स लाईक, फर्स्ट वन इज बॅटरी चार्जिंग. तर बॅटरी चार्ज करण्यासाठी आपण डी सी यूज करतो. यानंतर नेक्स्ट आहे इलेक्ट्रोप्लेटिंग. इलेक्ट्रोप्लेटिंग करण्यासाठी आपण डी सी यूज करतो. यानंतर नेक्स्ट आहे इलेक्ट्रोलिसिस. तर इलेक्ट्रोलिसिससाठी पण आपण डी सी यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे रिलेसमध्ये सुद्धा आपण प्रोटेक्शन पर्पजसाठी डी सी यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रॅक्शन मोटर्स. तर ट्रॅक्शन मोटर्समध्ये आपण डी सी यूज करतो.
त्यानंतर नेक्स्ट आहे सिनेमा प्रोजेक्टर्स. तर सिनेमा प्रोजेक्टर्समध्ये सुद्धा आपण DC यूज करतो. ओके, तर हे आहे DCचे ॲप्लिकेशन्स. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे वेअर इज AC यूज. तर AC आपण कुठे यूज करतो असा क्वेश्चन आहे. तर त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत तर बघा, AC इज यूज इन मेनी ॲप्लिकेशन्स लाईक फर्स्ट वन इज हाऊसहोल्ड अप्लायन्सेस. हाऊसहोल्ड अप्लायन्सेसमध्ये आपण AC यूज करतो त्यांना पॉवर करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल मायक्रोवेव्ह ओव्हन असेल, गीझर असेल. ओके, यानंतर नेक्स्ट आहे फॅन्समध्ये सुद्धा आपण AC यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे रेफ्रिजिरेटर्स. ओके, तर रेफ्रिजिरेटर्समध्ये सुद्धा आपण AC यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे पॉवर ड्रायव्हिंग सर्किट्स. ओके, तर पॉवर ड्रायव्हिंग मोटर्समध्ये सुद्धा आपण AC यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे रेडिओ अँड TV सेट्स. ओके, तर रेडिओ अँड TV सेट्समध्ये सुद्धा आपण AC यूज करतो. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, ॲपरंट पॉवर अँड कॉम्प्लेक्स पॉवर. ओके, तर ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे काय, रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे काय, ॲपरंट पॉवर म्हणजे काय आणि कॉम्प्लेक्स पॉवर म्हणजे काय असा क्वेश्चन आहे. तर बघा, ॲक्टिव्ह पॉवर इज द ॲक्च्युअल पॉवर दॅट इज डिलिव्हर्ड टू द लोड सच एज ट्रान्सफॉर्मर, इंडक्शन मोटर्स, जनरेटर्स एक्सेट्रा and is dissipated in the circuit. It is denoted by P and it is measured in watts or W. ओके, तर ॲक्टिव्ह पॉवर ही एखाद्या लोडला आपण जी ॲक्च्युअल पॉवर सप्लाय करतो किंवा डिलिव्हर करतो त्याला आपण ॲक्टिव्ह पॉवर असं म्हणतो. तर ते लोड हे ट्रान्सफॉर्मर असू शकतं, इंडक्शन मोटर असू शकतं, जनरेटर असू शकतं. ओके, आणि हे जे काही आपण पॉवर त्याला डिलिव्हर केले हे त्या सर्किटमध्ये डिसिपेट होणार आहे. मग ॲक्टिव्ह पॉवरला आपण पीने डिनोट करतो आणि त्याला आपण वॅट्स किंवा डब्ल्यूमध्ये मेजर करतो. ओके, नंतर नेक्स्ट आहे रिॲक्टिव्ह पॉवर. द पॉवर्स दॅट कंटिन्युअसली बाउन्स बॅक अँड फोर्थ बिटवीन द सोर्स अँड लोड इज नोन ॲज रिॲक्टिव्ह पॉवर. ओके, इट इज डिनोटेड बाय Q अँड इट इज मेजर्ड इन व्होल्टेज ॲम्पियर रिॲक्टिव्ह और VAR. ओके, तर रिॲक्टिव्ह पॉवर ही अशी पॉवर आहे जी की सोर्स आणि लोडमध्ये कायम पुढे मागेही बाउन्स करत असते किंवा जंप करत असते. त्याला आपण रिॲक्टिव्ह पॉवर असं म्हणतो. त्याला आपण क्यूने डिनोट करतो आणि व्होल्टेज ॲम्पियर रिॲक्टिव्ह किंवा VARमध्ये आपण त्याला मेजर करतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे ॲपरंट पॉवर. ॲपरंट पॉवर इज द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट विदाउट रेफरन्स टू द फेज डिफरन्स बिटवीन देम. It is a combination of active power and reactive power. It is denoted by S and it is measured in volt ampere or VA. ओके, तर ॲपरंट पॉवर हे व्होल्टेज आणि करंटचा प्रोडक्ट आहे आणि इथे आपण त्यांच्यातला फेज डिफरन्स हा कन्सिडर करत नाही किंवा रेफर करत नाही. मग ॲपरंट पॉवर हे ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह पॉवर यांचं कॉम्बिनेशन आहे आणि हे आपण एसने डिनोट करतो आणि त्याला आपण व्होल्ट ॲम्पियर किंवा VAमध्ये मेजर करतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्स पॉवर. कॉम्प्लेक्स पॉवर इज द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट विथ रेफरन्स टू द फेज डिफरन्स बिटवीन देम. इट इज द कॉम्प्लेक्स सम or vector sum of active power and reactive power. It is denoted by S and measured in volt ampere reactive or VAR. ओके, तर कॉम्प्लेक्स पॉवर ही व्होल्टेज आणि करंटची प्रोडक्ट आहे आणि इथे आपण त्यांच्यातला फेज डिफरन्स हा कन्सिडर करतो किंवा रेफर करतो. आणि कॉम्प्लेक्स पॉवर हे ॲक्टिव्ह पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवर यांचा कॉम्प्लेक्स सम असतो किंवा वेक्टर सेम असतो. तर याला आपण एसने डिनोट करतो आणि व्होल्ट ॲम्पियर रिॲक्टिव्ह किंवा VARमध्ये आपण त्याला मेजर करतो. ओके, तर हे आपण टाईप्स ऑफ पॉवर बघितले इलेक्ट्रिक सर्किट्समध्ये किंवा पॉवर सिस्टम्समध्ये. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज अ लीडिंग अँड लॅगिंग पॉवर फॅक्टर अँड हाऊ कॅन यू इम्प्रूव्ह इट. सेट द मेथड्स ऑफ पॉवर फॅक्टर करेक्शन. ओके, तर लीडिंग आणि लॅगिंग पॉवर फॅक्टर म्हणजे काय आणि त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो, त्याचे मेथड्स काय आहेत आणि पॉवर फॅक्टर करेक्शन करण्यासाठीचे काय काय मेथड्स आहेत असा क्वेश्चन आहे. तर बघा, द कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट इज कॉल्ड ॲज द पॉवर फॅक्टर. ओके, तर व्होल्टेज आणि करंट यांच्यामधला कोसाइन अँगल याला आपण पॉवर फॅक्टर असं सुद्धा म्हणतो. इफ द करंट लीड्स द व्होल्टेज देन इट कॉजेस अ लीडिंग पॉवर फॅक्टर. ओके, तर जर करंट हा व्होल्टेजला
लीड करत असेल तर त्याच्यामुळे लीडिंग पॉवर फॅक्टर कॉज होतो. आणि इफ द करंट लॅक्स द व्होल्टेज देन द पॉवर फॅक्टर इज लॅगिंग. ओके, तर करंट हा जर व्होल्टेजला लॅग करत असेल तर त्याच्यामुळे पॉवर फॅक्टर हा लॅगिंग असतो. ओके, मोस्ट लोड्स आर इंडक्टिव्ह इन नेचर दॅट कॉजेस अ लॅगिंग पॉवर फॅक्टर. Thus, the following methods are used for power factor correction to nullify the lagging current. ओके, तर मोस्ट लोड्स हे इंडक्टिव्ह असतात नेचरमध्ये. मग इंडक्टिव्ह लोड्स कोणते असू शकतात? ट्रान्सफॉर्मर्स असू शकतात, इंडक्शन मोटर्स असू शकतात. मग याच्यामुळे लॅगिंग पॉवर फॅक्टर हा प्रोड्यूस होऊ शकतो इंडस्ट्रीजमध्ये. मग हा जो काही लॅगिंग करंट आहे, या लॅगिंग करंटमुळेच लॅगिंग पॉवर फॅक्टर प्रोड्यूस होत असतो. मग काही मेथड्स आहेत पॉवर फॅक्टर करेक्शन करण्यासाठी, ज्याच्यामध्ये आपण लॅगिंग करंट हा नलिफाय करू शकतो किंवा झिरो करू शकतो आणि त्याच्यामुळे पॉवर फॅक्टर हा करेक्ट करू शकतो. ओके, तर बघा फर्स्ट वन आहे स्टॅटिक कपॅसिटर. दिस कपॅसिटर हेल्प्स इन प्रोव्हाइडिंग अ लीडिंग करंट दॅट एलिमिनेट्स द लॅगिंग कंपोनंट ऑफ करंट अँड इम्प्रूव्ज द पॉवर फॅक्टर. ओके, तर फर्स्ट आहे स्टॅटिक कपॅसिटर. मग स्टॅटिक कपॅसिटर हा लीडिंग करंट प्रोड्यूस करण्यामध्ये मदत करतो आणि त्याच्यामुळे करंटचा लॅगिंग कंपोनंट हा एलिमिनेट होतो आणि त्याच्यामुळे पॉवर फॅक्टर हा ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट मेथड आहे सिंक्रोनस कंडेन्सर. सिंक्रोनस कंडेन्सर इज अन ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर विथ नो लोड दॅट ऑल्सो प्रोव्हाइड्स अ लीडिंग पॉवर फॅक्टर. ओके, तर सिंक्रोनस कंडेन्सर हे इझी भाषेमध्ये एक ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर आहे आणि ज्याला आपण कुठलाही लोड देत नाही किंवा विथ नो लोड आहे ते, आणि त्याच्यामुळे लीडिंग पॉवर फॅक्टर हा प्रोव्हाइड होत असतो तिथे. ओके, त्यानंतर नेक्स्ट मेथड आहे फेज ॲडव्हान्सर. फेज ॲडव्हान्सर इज अ सिम्पल AC एक्साइटर which is connected on the main shaft of the motor and which operates with the motor's rotor circuit for power factor improvement. Phase advancer is used to improve the power factor of induction motor in industries. ओके, तर फेज ॲडव्हान्सर एक सिम्पल AC एक्सायटर आहे जे की आपण मोटरच्या मेन शाफ्टला कनेक्ट केलेलं असतं आणि हे मोटरच्या रोटर सर्किटबरोबर ऑपरेट होत असतं आणि याच्यामुळे पॉवर फॅक्टर हा इम्प्रूव्ह होत असतो. मग फेज ॲडव्हान्सर हे आपण इंडक्शन मोटरचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी यूज करतो. मोस्टली ते आपण इंडस्ट्रीजमध्ये यूज करतो. ओके, तर हे आहेत पॉवर फॅक्टर करेक्शनचे मेथड्स. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हाय डू वी नीड टू इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर. ओके, सो पॉवर फॅक्टर आपण काय इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे असा क्वेश्चन आहे. तर बघा आत्तापर्यंत आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्याचे मेथड्स बघितले, पण ते इम्प्रूव्ह करण्याची काय गरज आहे किंवा ते का आपण इम्प्रूव्ह करतो हे आपल्याला सगळ्यात आधी माहीत असणं गरजेचं आहे. सो द रिझन्स फॉर इम्प्रूव्हिंग द पॉवर फॅक्टर्स आर स्टेटेड बिलो. First one is large line losses, that is copper losses. Line losses or I to R depend on current. The low power factor draws a large amount of current as compared to the high power factor. ओके, तर फर्स्ट आहे लार्ज लाईन लॉसेस किंवा ज्यालाच आपण लार्ज कॉपर लॉसेस असं सुद्धा म्हणतो. मग लाईन लॉसेस किंवा I to R लॉसेस हे करंटवरती डिपेंड असतात. मग करंट हा जर लॅगिंग असेल तर त्याच्यामुळे पॉवर फॅक्टर हा सुद्धा लो असणार आहे. मग लो पॉवर फॅक्टरमुळे लार्ज अमाऊंट ऑफ करंट ड्रॉ होणार आहे आणि ॲज कम्पेअर टू हाय पॉवर फॅक्टर ते आपल्याला डिसॲडव्हान्टेजेस असणार आहे. ओके, यानंतर नेक्स्ट आहे लार्ज KVA रेटिंग अँड साईज ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स. पॉवर फॅक्टर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू KVA. इक्विपमेंट्स विथ अ लो पॉवर फॅक्टर विच हॅज अ हाय KVA रेटिंग इज लार्जर इन साईज. ओके, तर सेकंड आहे लार्ज KVA रेटिंग अँड साईज ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स. तर बघा पॉवर फॅक्टर ही KVAला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं. म्हणजे पॉवर फॅक्टर हा जर हाय असेल तर KVA रेटिंग ही लो असेल. ओके, तसंच जर पॉवर फॅक्टर हा लो असेल तर KVA रेटिंग ही हाय असेल. मग इक्विपमेंट्स ज्याच्यात की लो पॉवर फॅक्टर असेल आणि त्याच्यात हाय KVA रेटिंग असेल मग ह्याची साईज ही सुद्धा जास्त असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे लार्ज कंडक्टर साईज अँड कॉस्ट.
we need large conductors to transmit the heavy current required due to low power factor. ओके, तर नेक्स्ट आहे बघा लार्ज कंडक्टर साईज अँड कॉस्ट. तर जर आपल्याला हेवी करंट हा ट्रान्समिट करायचा असेल लो पॉवर फॅक्टरमुळे, तर त्याच्यामुळे आपल्याला लार्ज कंडक्टर्स लागणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथं कॉस्टसुद्धा जास्त लागणार आहे, जे की आपल्यासाठी इकॉनॉमिकल नाही आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे पुअर व्होल्टेज रेग्युलेशन अँड लार्ज व्होल्टेज ड्रॉप. द लार्ज करंट ड्यू टू लो पॉवर फॅक्टर causes a high voltage drop that needs to be regulated more often than usual. ओके, तर नेक्स्ट आहे पुअर व्होल्टेज रेग्युलेशन अँड लार्ज व्होल्टेज ड्रॉप. ओके, तर लार्ज करंट जो की लो पॉवर फॅक्टरमुळे प्रोड्यूस झाला आहे, त्याच्यामुळे लार्ज किंवा हाय व्होल्टेज ड्रॉप तिथं प्रोड्यूस होणार आहे आणि त्याला आपण मोस्ट ऑफन रेग्युलेट केलं पाहिजे किंवा तिथं व्होल्टेज रेग्युलेशन होणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे low efficiency. The losses due to high current flow and voltage drop deteriorate the efficiency of the system. The efficiency is maximum at power factor is equal to 1. ओके, तर हाय करंट फ्लोमुळे आणि व्होल्टेज ड्रॉपमुळे होणारे लॉसेस हे त्या सिस्टमच्या एफिशियन्सीला डिटोरेट करतात किंवा कमी करतात, त्याच्यामुळे त्याची एफिशियन्सी कमी होते. आणि पॉवर फॅक्टर हा जर 1 असेल किंवा युनिटी असेल, म्हणजे युनिटी पॉवर फॅक्टरला इफिशियन्सी ही मॅक्झिमम असते. ओके, आणि जसजसे ती डिक्रीज होत जाते 0पासनं, तसतशी त्याची इफिशियन्सी कमी होत जाते, खूप कमी होत जाते. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज अ युनिलॅटरल अँड बायलॅटरल सर्किट. ओके, तर युनिलॅटरल सर्किट म्हणजे काय आणि बायलॅटरल सर्किट म्हणजे काय, असा क्वेश्चन आहे. तर बघा, a unilateral circuit is a type of circuit whose properties change with the direction of voltage or current flow. ओके, तर युनिलॅटरल सर्किट हे असं टाईप सर्किट आहे ज्याचे प्रॉपर्टीज हे व्होल्टेज आणि करंट फ्लोच्या डायरेक्शननुसार चेंज होतात. द प्रॉपर्टीज ऑफ अ बायलॅटरल सर्किट डू नॉट चेंज विथ चेंजिंग द डायरेक्शन ऑफ व्होल्टेज और करंट फ्लो. ओके, तर बायलॅटरल सर्किटमध्ये त्याचे प्रॉपर्टीज आहेत ते करंट आणि व्होल्टेजच्या डायरेक्शननुसार चेंज होत नाही, ते कॉन्स्टंट राहतात. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज अ लिनियर अँड नॉन लिनियर सर्किट. ओके, तर लिनियर आणि नॉन लिनियर सर्किट म्हणजे काय, हा क्वेश्चन आहे. तर बघा, इन अ लिनियर सर्किट द रिलेशन बिटवीन द करंट अँड व्होल्टेज इज लिनियर. That is, it is directly proportional to each other. The circuit parameters such as frequency, resistance, inductance, capacitance, etc. remains constant with varying current and voltage. ओके, तर एखादा लिनियर सर्किट जर आपण कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये करंट आणि व्होल्टेज यांचं रिलेशन हा लिनियर असतो, म्हणजे ते एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल असतात. करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्होल्टेज और व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट, दोन्ही एकच आहेत. तर सर्किट पॅरामीटर्स फॉर एक्झाम्पल फ्रिक्वेन्सी एफ, रेझिस्टन्स आर, इंडक्टन्स एल, कपॅसिटन्स सी एक्सेट्रा हे एकमेकांबरोबर कॉन्स्टंट राहतात जरी आपण करंट आणि व्होल्टेज व्हॅरी केलं तरी. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे इन अ नॉन लिनियर सर्किट द करंट अँड व्होल्टेज डज नॉट हॅव अ लिनियर रिलेशनशिप. The electrical parameters of such circuits changes with the varying current and voltage. ओके, तर एखाद्या नॉन लिनियर सर्किटमध्ये करंट आणि व्होल्टेज यांच्यामध्ये लिनियर रिलेशनशिप नसतो किंवा त्यांच्यात नॉन लिनियर रिलेशनशिप असतं. ते एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात, म्हणजे करंट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्होल्टेज और व्होल्टेज इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू करंट, दोन्ही एकच आहेत. ओके, तर इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स यांच्यामधला जो काही आहे ते करंट आणि व्होल्टेजनुसार व्हेरी करत असतात. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट कुड बी द रिझन फॉर द करंट टू बी डबल्ड इन अ लिनियर सर्किट. ओके, तर लिनियर सर्किटमध्ये करंट डबल होण्याचं काय रिझन आहे, असा क्वेश्चन आहे. तर बघा, देर आर 2 रिझन्स फॉर इन्क्रीजिंग और डबलिंग द करंट. ओके, फर्स्ट वन इज आयदर द टोटल रेजिस्टन्स ऑफ द सर्किट इज रिड्यूस्ड बाय हाफ और द सप्लाय व्होल्टेज टू द सर्किट इज डबल्ड. ओके, तर एखाद्या सर्किटमध्ये जर करंट हा इन्क्रीज होत असेल किंवा डबलिंग होत असेल, त्याच्यासाठी मोस्टली 2 रिझन्स आहेत.
पहिला आहे की त्या सर्किटमधला टोटल रेझिस्टन्स हा हाफ झालेला आहे किंवा हाफने रिड्यूस झालेला आहे. आणि सेकंड असू शकतं की त्या सर्किटला आपण जो काही सप्लाय व्होल्टेज दिला आहे तो डबल झाला आहे. ओके, मग यापैकी कोणतंही रिझन जर असेल तर त्याच्यामुळे त्या लिनियर सर्किटमधला करंट हा डबल होतो किंवा इन्क्रीज होतो रॅपिडली. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय इज द बॅटरी रेटिंग इन AH दॅट इज अँपियर आवर अँड नॉट इन VA दॅट इज व्होल्ट अँपियर और W दॅट इज वॅट. ओके, तर बॅटरी रेटिंग ही आपण फक्त AH म्हणजे ॲम्पियर आवर्समध्येच का मेजर करतो आणि VA म्हणजेच व्होल्ट ॲम्पियरमध्ये किंवा W म्हणजेच वॅटमध्ये आपण ते का मेजर करू शकत नाही, असा क्वेश्चन आहे. ओके, so a battery converts chemical energy into electrical energy, which is the charge stored inside the chemicals. The amount of current it can supply is for a set time. Thus, ampere hour or तर बघा, बॅटरीची बेसिकली डेफिनेशन काय आहे, तर बॅटरी ही केमिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते आणि हे जे काही आहे ते केमिकल्समध्ये स्टोअर असणारं चार्ज असतं. मग आता जेवढं काही अमाऊंट ऑफ करंट ते सप्लाय करणार आहे ते एखाद्या स्पेसिफिक किंवा प्रीडिफाईंड टाईमसाठी असणार आहे. मग त्याच्यामुळे ॲम्पियर आवर किंवा AH हे आपण त्याचं रेटिंगसाठी युनिट यूज करतो. मग ॲम्पियर म्हणजे करंट आणि आवर म्हणजे टाईम. ओके, त्यासाठी ते युनिट आहे. ऑल्सो द बॅटरी सप्लाय अ डायरेक्ट करंट विच हॅज नो फेज और फ्रिक्वेन्सी. Thus, there is no concept of PF or reactive power. Thus, there is no need for expressing it in VA, that is volt ampere, and thus it is rated in AH, that is ampere hour. ओके, सो बॅटरीज हे नेहमी डायरेक्ट करंट किंवा DC सप्लाय करतात आणि आपल्याला माहिती आहे की DCमध्ये कोणतेही फेज नसतं किंवा फ्रिक्वेन्सी नसते. मग त्याच्यामुळे तिथं कोणताही पॉवर फॅक्टर नसतो किंवा रिॲक्टिव्ह पॉवरची ही सुद्धा कन्सेप्ट नसते. मग त्याच्यामुळे आपण त्याला VA म्हणजेच व्होल्ट ॲम्पियर किंवा W म्हणजेच वॅट ॲम्पियर आणि ह्याच्यामध्ये एक्सप्रेस करण्याची गरज नसते आणि त्याच्यामुळे आपण त्याला AH म्हणजेच ॲम्पियर आवरमध्ये मेजर करतो किंवा रेट करतो. ओके, नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ प्रायमरी अँड सेकंडरी सेल. ओके, सो प्रायमरी सेल म्हणजे काय आणि सेकंडरी सेल म्हणजे काय, असा क्वेश्चन आहे. तर बघा, द प्रायमरी सेल इज अ नॉन रिचार्जेबल बॅटरी दॅट कॅनॉट बी रिचार्ज बाय एनी मीन्स. दे आर डिस्पोजेबल अँड कॅनॉट बी यूज्ड वन्स दे आर फुल्ली डिस्चार्ज. They are mostly used in toys, handheld devices and remote controllers etc. ओके, सो प्रायमरी सेल हे एक नॉन रिचार्जेबल बॅटरी आहे जे आपण कोणत्याही मीन्सने रिचार्ज करू शकत नाही किंवा त्याला परत चार्ज करू शकत नाही. मग हे डिस्पोजेबल असतात, एकदा यूज केल्यानंतर आपण त्याला डिस्पोज करू शकतो आणि फक्त ते एकदाच ते वापरू शकतो आणि जेव्हा ते फुल्ली डिस्चार्ज होतील तेव्हा ते आपल्या कोणत्याही कामाचं नसतं. मग ते मोस्टली आपण टॉईजमध्ये यूज करतो, हँडहेल्ड डिव्हायसेसमध्ये यूज करतो आणि रिमोट कंट्रोलर्समध्ये यूज करतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे, द सेकंडरी सेल इज अ रिचार्जेबल बॅटरी दॅट कॅन बी रिचार्ज सेव्हरल हंड्रेड्स ऑफ टाइम्स विच डिपेंड्स ऑन इट्स लाईफ सायकल. देअर इनिशियल कॉस्ट इज एक्सपेन्सिव्ह ॲज कम्पेअर्ड टू द प्रायमरी सेल. They are most commonly used in cell phones, vehicles, generators, etc. ओके, सो सेकंडरी सेल ही एक रिचार्जेबल टाईप ऑफ बॅटरी आहे जी की आपण भरपूर वेळा रिचार्ज करू शकतो आणि ते बॅटरीच्या टाईपवरती डिपेंड आहे किंवा त्या बॅटरीच्या लाईफ सायकलवरती सुद्धा डिपेंड आहे की आपण ते किती वेळापर्यंत रिचार्ज करू शकतो आणि किती वेळा त्याला यूज करू शकतो. ओके, मग असं असल्यामुळे त्याची इनिशियल कॉस्ट ही खूप जास्त असते प्रायमरी सेलच्या तुलनेत. मग त्याच्यामुळे आपण त्याला सेलफोन्समध्ये, व्हेकल्समध्ये आणि जनरेटर्समध्ये यूज करतो. ओके, तर हे आपण आता बघितलं प्रायमरी आणि सेकंडरी सेल म्हणजे काय. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक इलेक्ट्रिकलबद्दल इंटरव्ह्यूमध्ये विचारल्या जाणाऱ्या क्वेश्चन्स विथ आन्सर्स डिस्कस केले.
सो मला खात्री आहे की हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी हेल्पफुल असेल आणि याने नक्कीच तुमची प्रिपरेशन बूस्ट होईल. ओके, सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण यानंतर मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या नेक्स्ट टॉपिक्सवरती पण इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आणि त्याला तुम्हाला काय आन्सर्स देणं एक्सपेक्टेड आहे हे पोस्ट करणार आहे. सो जेव्हा मी नवीन व्हिडिओ पोस्ट करेन न्यू टॉपिक रिलेटेड, तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला दिसून जाईल किंवा ते व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवरती दिसून जातील. सो प्लीज हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.